पाहताय जेबीर टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। अवकाळीग्रस्त शेतकरी आक्रमक केळी अनुदानात दुजाभाव व सरसकट कर्जमाफीसाठी तहसीलदारांना साकडं। शिरपूर तालुक्यात अवकाळीचा तडाखा आणि प्रशासनाच्या दुजाभावानं शेतकरी आक्रमक। केळी अनुदानातील तफावतीच्या चौकशीसह सरसकट कर्जमाफीची मागणी। अन्यथा धुळे जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलनाचा इशारा। गेल्या 27 जानेवारी रोजी भाटपुरा, सावेर, अजनाड आणि थाळनेर परिसरात झालेल्या जीवघेण्या गारपिटीनं शेतकऱ्यांची 100% उभी पिकं भुईसपाट केली असताना आता प्रशासकीय पातळीवर शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसली जात असल्याचा संतापजनक प्रकार समोर आलाय। एका बाजूला इतर मंडळांमधील केळी उत्पादकांना हेक्टरी 70 ते 80 हजार रुपयांची नुकसान भरपाई मिळत असताना केवळ होळनाथ हे मंडळातील शेतकऱ्यांच्या वाट्याला अवघे 40,000 रुपयांचे निम्मेच अनुदान का? उरलेला निधी कुणाच्या घशात गेला की यामागे ट्रिगरचा काही तांत्रिक खेळ आहे, असा खडा सवाल उपस्थित करत संतप्त शेतकऱ्यांनी या प्रकाराच्या तात्काळ चौकशीसाठी थेट शिरपूर तहसीलदारांना साकडं घातलंय। या दुजाभावाच्या चौकशीसह बाधित पिकांचे तात्काळ पंचनामे करून वाढीव अनुदान द्यावे आणि शासनानं नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीत सरसकट कर्जमाफीचा समावेश करावा, अशी आग्रही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे। अस्मानी आणि सुलतानी अशा दुहेरी संकटात सापडलेल्या या बळीराजानं आता प्रशासनाला 7 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून या मुदतीत न्याय न मिळाल्यास 8व्या दिवशी थेट धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक देऊन बेमुदत ठिय्या आंदोलन छेडण्याचा आक्रमक इशारा दिलाय। त्यामुळे आता झोपेचं सोंग घेतलेले प्रशासन यावर काय ठोस पावलं उचलते याकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलंय। प्रतिनिधी परीक्षित परदेशी, धुळे। आज शिरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने विविध विषयांना घेऊन तहसीलदार महोदयांना निवेदन देण्यात आलेले। भाटपुरा, सावेर, अजनाड, थाळनेर या भागामध्ये दिनांक 27 जानेवारी रोजी जोरदार अवकाळी गारपिटीमुळे समस्त पीक हे उद्ध्वस्त होऊन गेले, उभे पीक हे पडून गेले, 100% शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्याच्यावरती 800 अंदाजित पंचनामे शासनाच्या वतीने करण्यात आलेले, तरी शेतकऱ्यांना तात्काळ याच्यामध्ये मदत मिळावी आणि ती वाढीव नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी होती। त्याच पद्धतीने केळीच्या नुकसानाचे ट्रिगरचे पैसे इतर मंडळामध्ये 70, 75, 80 हजार रुपये एवढी अनुदान मिळालेलं आहे, परंतु फक्त आणि फक्त होळनाथ मंडळामध्ये 40,000 अनुदान मिळालेलं आहे, निम्मेच अनुदान मिळालेलं आहे। तर ते निम्मे अनुदान नेमकं गेलं कुठं, ते कोणी चोरून नेलं की स्ट्रिगरच्या घातपातामुळे झालं, हा मोठ्या संशयाचा विषय तिथे आलेला आहे। तर त्याच्यावरती चौकशी झाली पाहिजे। तो कोण अधिकारी आहे, तो कोण व्यक्ती आहे ज्याच्यामुळे होळनाथ मंडळातल्या समस्त केळी उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे, त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। आणि राज्य शासनाने नुकत्याच जाहीर केलेल्या कर्जमाफीमध्ये सरसकट कर्जमाफी व्हावी, अशा विविध विषयांना घेऊन आज तहसीलदारांना निवेदन देण्यात आले। आणि येत्या 7 दिवसामध्ये जर का याच्यावरती प्रशासनाने तात्काळ कारवाई केली नाही तर 7व्या 8व्या दिवशी इथून शिरपूर तालुक्यातील समस्त शेतकरी हे धुळे जिल्हाधिकाऱ्याला गाठतील आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलनाला बसतील। नमस्कार, मी सुभाष मिताराम करंकाळ, मुक्काम पोस्ट भाटपुरा, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे। आम्ही सर्व शेतकरी तहसील कार्यालयामध्ये आमच्या मागण्या मांडण्यासाठी आलेलो होतो। प्रत्यक्षात तहसीलदार साहेब आम्हाला भेटू शकले नाहीत। आम्ही मॅडमांना निवेदन देऊन आता पुन्हा परत निघतोय। सांगायचं तात्पर्य म्हणजे आमचं जवळजवळ 4 गाव मिळून सावेर, थाळनेर, भाटपुरा आणि अजनाड 4 गावं मिळून जवळजवळ 2000 हेक्टर जमिनीचं नुकसान झालेलं आहे। नुकसान हे 30-40% नव्हे 100% नुकसान आमचं झालेलं आहे। त्यानुसार शासनाने आम्हाला या गोष्टीचा विचार करून आम्हाला त्याचा मोबदला मिळावा हे विनंती करण्यासाठी आम्ही तहसीलदार साहेबांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। परंतु तहसीलदार साहेब न भेटल्यामुळे आम्ही मॅडमांना निवेदन देऊन परत जातोय। येदा कदाचित 8 ते 10 दिवसामध्ये आमच्या या अर्जाचा विचार केला गेला नाही तर आम्ही पूर्ण परिसराचे म्हणजे पूर्ण शिरपूर तालुक्याचे शेतकरी मिळून आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा घेऊन जाण्यास आम्ही समर्थ आहे। म्हणून शासनाने आमचा विचार करून आम्हाला नुकसान भरपाईची कारवाई ताबडतोब करण्यात यावी ही नम्र विनंती। नमस्कार, मी जितेंद्र राठोड। मागील जानेवारी महिन्यामध्ये 27-28 ला मोठ्या अवकाळी गारपिटीने शिरपूर तालुक्यातल्या सावेर असेल, अजनाड असेल, थाळनेर असेल आणि भाटपुरा असेल
या गावातील अगणित शेतकऱ्यांचं तोंडात आलेल्या सगळ्या घासाचा या निसर्गाच्या अवकाळी गारपिटीने मोठं नुकसान झालं। आज शिरपूर तहसील कार्यालयामध्ये आम्ही विविध शेतकऱ्यांच्या विषयाला घेऊन शेतकरी समवेत निवेदन देण्यासाठी आलेलो होतो। शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत की ज्या पद्धतीने या अर्थसंकल्पामध्ये 2 लाखाची कर्जमाफी दिली गेली आहे, त्या दृष्टिकोनातनं ती जी कर्जमाफी आहे ती सरसकट झाली पाहिजे। त्याचबरोबर शेतकऱ्यांचं हे जे अनुदान आहे ते दुप्पटीने मिळाला पाहिजे नुकसान भरपाईचं। त्याचबरोबर काही दिवसापूर्वी 2024-25 मध्ये झालेल्या फळबाग नुकसानीचा जो अनुदान मिळाला त्या सगळ्या मंडळांना जवळजवळ प्रति हेक्टरी 75,000 मिळालं, परंतु होळणाते मंडळातल्या शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 42,000 रुपये मिळालं। तर त्या संबंधित अधिकाऱ्यावर संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊन शेतकऱ्यांना न्याय मिळावा ही आमची मागणी आहे। आणि तहसीलदाराला आम्ही सांगितलं आहे साहेबांना की जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर 7 दिवसानंतर आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही सर्व शेतकरी आंदोलन करणार आहोत। या आंदोलनाच्या प्रसंगी जेही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्याला जबाबदार हे प्रशासन असेल, हे सरकार असेल। आणि जर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर पूर्ण तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचा जन आंदोलन उभा राहील। आज निवेदन देण्यासाठी विविध संघटना आणि शेतकरी हजर होते। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या JBTV न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।